नमस्कार, नॅचरोपॅथी हेल्दी रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवत आहे प्रोटीन कटलेट्स. आज माझा मुलगा आलेला आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे, तरुण मुलांची डिमांड असते प्रोटीन प्रोटीन प्रोटीन. त्यांना नाश्त्याला प्रोटीन हवं असतं, त्यांना दुपारच्या जेवणामध्ये प्रोटीन हवं असतं, रात्रीच्या जेवणामध्ये प्रोटीन हवं असतं आणि तसंच माझ्या मुलाला पण प्रोटीन खूपच हवं असतं. म्हणून आता त्याच्या प्रोटीनच्या डिमांडसाठी मी बोलले जेवणामध्ये काय बनवावं. तर प्रोटीन स्प्राऊट भेळ, स्प्राऊट डोसा, स्प्राऊट इडली हे सगळे पदार्थ बनवून झालेले आहेत. तर आता काय बनवावं, तर एक वेगळा असा पदार्थ म्हणून प्रोटीन कटलेट बनवूया असा विचार केला. तर या प्रोटीन कटलेटसाठी मी 3 प्रोटीनचे सोर्स घेतलेले आहेत. एक आहे सोया चंक्स, दुसरा आहे ओट्स आणि तिसरा आहे मटार. याच्या व्यतिरिक्त मी गाजर घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेला आहे, बटाटा घेतलेला आहे आणि रवा घेतलेला थोडासा. तर गाजर किसून घेतलेला आहे, आता कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि सोया चंक्स बॉईल करून क्रश करून घेतलेले आहेत. हातानेच थोडेसे क्रश केलेले आहेत. बटाटे पण उकडून झालेले आहेत. बटाट्याबरोबरच मी मटारही उकडून घेतलेला आहे. आता बटाटी सोलून ती स्मॅश करून घेते हातानेच. आता याच्यामध्ये टाकते मटार. हा मटार पण मी हातानेच थोडासा स्मॅश केलेला आहे, कुस्करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये टाकते हे बाकीचे इन्ग्रेडियंट्स. गाजराचा किस, सोया चंक्स उकडल्यानंतर थोडंसं निथळून घेतलं, पाणी त्यातलं पाणी काढून घेतलं आणि मग ते क्रश करून घेतलं. आता यात टाकते आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट आणि हा चिरलेला कांदा. आलं लसूण आणि मिरचीच्या पेस्टमुळे कटलेटला छान अशी चव येईल, तिखट अशी. आता याच्यामध्ये टाकते चवीनुसार मीठ. तसेच आलं आणि लसूण हे आपल्या पचनासाठी पण खूपच फायदेशीर असतात. तसेच गाजर हलव्याच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला गाजराचे खूप सारे बेनिफिट्स सांगितले. गाजरामध्ये खूप सारे विटामिन्स, मिनरल असतात आणि आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी गाजर खूपच उपयुक्त असतात. तसेच गाजराचे इतर बेनिफिट्स बघण्यासाठी तुम्ही गाजराचा हलवा ही रेसिपी नक्की बघा. तसेच कोथिंबीर जी घेतलेली आहे, तर कोथिंबीरमध्ये पण खूप सारे विटामिन्स असतात, मिनरल असतात आणि पचनासाठी कोथिंबीर खूपच चांगली. आता हे सगळं मिश्रण मी छान असं मिक्स करून घेते. आता ही आहे प्रोटीन ओट्सची पावडर. ओट्स माझ्याकडे होते तर ते मी ग्राइंड करून घेतले आणि कटलेटची बाइंडिंग चांगली व्हावी म्हणून मी ओट्सची पावडर घेतलेली आहे आणि ओट्स पण प्रोटीनचा खूप चांगला एक सोर्स आहे. आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेते आणि त्याचे गोळे करून थोडेसे रव्यामध्ये ते घोळून घेते आणि मग ते फ्राईंग पॅनमध्ये फ्राय करून घेते. तोपर्यंत मी तुम्हाला सांगते यातले प्रोटीन कंटेंट जे आहेत, जसं काही ओट्स, हिरवे मटार आणि सोया चंक्स, तर याचे आपल्या शरीरासाठी कोणते कोणते बेनिफिट आहेत, तर ते मी तुम्हाला आताही जोपर्यंत मी फ्राईंग पॅनमध्ये ते फ्राय करून घेते तोपर्यंत मी तुम्हाला ते सांगते. तर ओट्स हा फायबर, प्रथिने आणि पोषक तत्वांनी समृद्ध असा अन्नपदार्थ आहे. ओट्सच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात येते. ओट्समुळे कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदयाचे आरोग्य सुधारते. ओट्समध्ये बीटा ग्लुकन नावाचं फायबर असतं, ज्याने पाचन सुधारते. त्यानंतर दुसरं प्रोटीन कंटेंट मी घेतलेलं आहे हिरवे मटार. हिरवे मटार हे प्रथिने म्हणजे प्रोटीन, फायबर, तसेच विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन के आणि अँटीऑक्सिडंटचा उत्तम सोर्स आहे. मटार हृदय निरोगी ठेवते, वजन नियंत्रणात ठेवते. तसेच मटारमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
मटारमुळे पाचनक्रिया सुधारते. तसेच मटारमध्ये विटॅमिन के असतं आणि त्याच्यामुळे आपले हाडे मजबूत होतात. मटारमध्ये अँटीऑक्सिडंट खूप असतं, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. असे मटारचेही खूप सारे उपयोग आहेत. तसंच मटारची वेगळी रेसिपी बनवताना मी तुम्हाला मटारचे इतरही उपयोग नक्की सांगेन. तिसरा प्रोटीन कंटेंट आहे सोया चंक्स. सोया चंक्स हे प्रथिनांचा म्हणजेच प्रोटीनचा एक उत्तम सोर्स आहे. याच्या सेवनाने स्नायू बळकट होतात, तसेच हृदयाचे आरोग्यही उत्तम राहते. 100 ग्रॅम सोया चंक्समध्ये सुमारे 52 ग्रॅम प्रोटीन असते. म्हणून सोया चंक्स हा प्रोटीनचा एक चांगला सोर्स आहे. आता ही पहिली बॅच जी मी कटलेटची घेतलेली आहे फ्राईंग पॅनमध्ये, ती चांगल्या प्रकारे तळून झालेली आहे. आता इथे मी फ्राईंग पॅनचा वापर केला आहे, तसं आपण एअर फ्रायरचा पण वापर केला तरी चालेल. जेवणामध्ये, विशेषतः रात्री जेवणामध्ये मुलांना जर व्हरायटी असेल तर ती खूपच आवडत असते. आणि कटलेट हा पदार्थ मुलांना काय मोठ्यांना पण खूपच आवडतो. आता हे कटलेट्स रेडी आहेत. कशी वाटली तुम्हाला कटलेटची ही रेसिपी? अशाच वेगवेगळ्या रेसिपीज व त्यांची उपयुक्त माहिती तसेच इतर काही नॅचरोपॅथी रेमेडीज म्हणजेच नॅचरोपॅथी उपाय तुम्हाला या चॅनलमध्ये नक्की मिळतील. कारण चॅनलच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी माझ्या परीने काही ना काही उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रयत्न करत राहणार आहे. त्यामुळे बघत राहा नॅचरोपॅथी हेल्दी रेसिपीज. माझी माहिती आणि हा चॅनल ओपन करण्याचा माझा उद्देश मी चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. वेळ मिळेल तर नक्की बघा. इथपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद. थँक्यू.